लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर। सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर। निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निर्धार हे वर्म चुको नये। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अणिकाची। तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला। तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अणिकाची। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 940 क्रमांकाचा हा अभंग असून 3 चरणाच्या या अतिशय छोट्या अभंगात तुकाराम महाराजांनी परमात्मा श्री विठ्ठलाला अतिशय आवडेल अशा भक्तीची काही वर्म सांगितली आहेत। सूर्यबिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशाची त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी अशी गोष्ट आहे। 3 चरणाचा अभंग आहे। तुकाराम महाराजांनी भगवंताची जी भक्ती केली, भगवान त्यांच्याकरता धावून आले, भगवंतानं जीव काढून ठेवला, किंबहुना संपूर्ण जगाला माझी भक्ती कशी करावी हे शिकवण्याकरताच तुकाराम महाराजांना आणि त्यांच्यासारख्या सर्व संतांना देवाने पाठवलेलं असतं अशी गोष्ट आहे। म्हणून यांच्याकडे पाहून आपण आदर्श घेऊन भगवंताची भक्ती करून आपण कल्याण करून घ्यावं याचं असतं। तेव्हा तुकाराम महाराजांनी केलेली भक्ती देवांनी ज्या अर्थी पाठवलंय त्या अर्थी देवाला मान्य आहे। देवाला मान्य आहे म्हणजे तुमची भक्ती कशी करावी असं जर देवाला आपण सांगायला गेलो, विचारायला गेलो तर देव आपल्याला भेटणार नाही, सांगणार पण नाही। पण देवाचं मनोगत नेमकी त्याची भक्ती कशी करावी असं जे आहे ते आपल्याला तुकाराम महाराजांच्या भक्तीतून आणि उपदेशातून लक्षात येतं। त्याचं कारण देवानं त्यांना त्याच्याकरताच पाठवलं आहे। तुका म्हणे मग धाडिले निरोपा मार्गा सोका सोपा सुखरू किंवा एकंदर सिक्का पाठविला हे लोक आलो म्हणे तुका मी नामाचा धारक असे तुकाराम महाराजांचे प्रमाण आहेत। आम्ही वैकुंठवासी आहोत याच कारणाला आलो तर मी लोकांना ऋषी जे बोलले ते सत्यभावानं दाखवण्याकरता। तर भगवंताचं मनोगत असल्यामुळे तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन किंवा भक्तांच्या भक्तीचा आदर्श घेऊन आपण भक्ती करावी म्हणजे ते देवाला आवडते हे डोळे झाकून आपण लक्षात घ्यावं। एक दुसरी गोष्ट तुकाराम महाराज भक्ती करताना काय काय केलं पाहिजे हे जे सांगतात ते आधी सांगून मग करायचं असं नाही आहे। आपण काहीतरी ऐकलेलं सांगत असतो, आपण काहीतरी वाचलेलं सांगितलं असतो ना, आपण कुठेतरी काहीतरी बघितलेलं सांगत असतो।
आपल्या या डोळ्यांनी कुठंतरी काही बघितलं ते बोलत असतो, आपण कुठंतरी ग्रंथात किंवा पुस्तकात वाचलेलं बघत असतो, आणि आपण कोणाचं तरी कोणाकडनं तरी ऐकलेलं बोलत असतो. पण त्याला आपल्या या बोलण्याला, वाचलेल्या बोलण्याला, ऐकलेल्या बोलण्याला आणि पाहिलेल्या बोलण्याला प्रामाण्य मानायचं का नाही हा प्रश्न येतो. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आपली दृष्टी आणि आपली बुद्धी सदोष असते. प्रपंचाच्या आसक्तीमुळे, भ्रमामुळे, विपरीततेमुळे सदोष असते, आणि त्यामुळे आपण पाहिलेलं सुद्धा खरंच असतं की नाही कोणाला माहिती. आपण पाहिलेलं एक असतं, म्हणजे आपण पाहून त्याच्यावर तर्क करून मग मांडत असतो, पण तो तर्कच चुकीचा असतो, तो तर्क चुकीचा असतो. अशी गोष्ट आहे. गंमत आहे, एक स्त्री आणि एक पुरुष रस्त्याने चाललेत आणि काही टार्गेट लोक बसलेत. बघा ना कसं आहे ते. म्हणजे काय झालं म्हणजे कोण बाईन कोण पुरुष चालले ते का बरोबर मजेने फिरायला, काय दुसरं काहीच नाही. तर काय, हा एका माणसाने खरंच विचारलं, कोण तुम्ही, कुठे राहता, काय करता. पण त्याने सांगितलं की मी अमक्या अमक्या ठिकाणी अमक्या अमक्या आडनावाचं असं आहे, ही माझी बहीण आहे, खूप दिवसांनी दिवाळीला आली आहे, आणि आज आईनं वडिलांनी सांगितलं की तू तिच्याबरोबर जा आणि तिला पाहिजे तशी साडी घेऊन ये. सांगा आता हा तर्क कुठं गेला, तो तर्क पार खड्ड्यात गेला ना. तर्कसुद्धा करताना चांगला सभ्य आणि पवित्र तर्क अशा प्रकारचा करीत जावा, अशी गोष्ट. तेव्हा आपण पाहिलेलंही खरं नसतं, त्यात भ्रम असू शकतो. आपण कोणाकडून ऐकलं आहे, तो किती प्रामाणिक आहे, त्याने पाहून सांगितलं आहे का, त्याने उगाच सांगितलं आहे असं उडत उडत वाऱ्यावर, म्हणून ऐकलेलंही नाही. आणि त्याचं ऐकलेलं आपण तसं नाही सांगत, ते बदलून सांगतो. पाहिलेलं, ऐकलेलं, वाचलेलं जरी असलं तरी एखादं विधान एखाद्या प्रसंगातलं असतं वाचलेलं, ते विधान सतत चालत नाही, दुसरीकडे चालत नाही. आणि आपण सर्रास म्हणून ते सांगितलं तर ते वाचताना त्या वाचनात जरी शब्द आपण ऐकले असले तरी त्याचं तात्पर्य वेगळंच असू शकतं. म्हणून वाचण्यातलं तात्पर्य न कळल्यामुळे, बघितलेल्या दृश्याचा तर्क बरोबर न केला गेल्यामुळे, आणि ऐकलेलं नीट जसंचे तसं ऐकून न घेतल्यामुळे आपण ऐकलेलं सांगितलं, पाहिलेलं सांगितलं, वाचलेलं सांगितलं, तर आपल्यात भ्रम होऊ शकतो. मग काय तर जसं भक्ती कशी करावी हे तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन आपण जर केलं तर ते भगवंताचं मनोगत आहे, अशी गोष्ट आहे. ते देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटले तुझे. श्रोते ज्ञानोबारायांना म्हणतात ज्ञानेश्वरी सांगताना की आम्हाला माहिती की भगवंतानंच तुम्हाला सांगितलं आहे की माझं गीतेतलं मनोगत तुम्ही मराठी भाषेत स्पष्ट करून लोकांना सांगा, म्हणून आम्ही हे कान पसरून कानात प्राण आणून ऐकतो आहोत, अशी गोष्ट. देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त. तर भगवंताचं मनोगतच तुकाराम महाराज भक्तीच्या लक्षणांनी आपल्याला सांगत असल्यामुळे ते भगवंताचं मनोगत आहे, आणि डोळे झाकून आपण त्याचं अनुकरण करायला हरकत नाही. आपल्याला निश्चित सिद्धी मिळेल भक्तीची. एक दुसरी गोष्ट सांगत होतो मी की तुकाराम महाराजांनी जे सांगितलं आहे ते इतर तुमच्या आमच्यानी पाहिलेलं, ऐकलेलं, वाचलेलं सांगण्यापेक्षा त्यात फरक असा आहे की तुकाराम महाराजांनी ते केलेलं आहे, त्याचा अनुभव आलेला आहे त्यांना, आणि मग अनुभव आलेला मग त्यांनी सांगितलं आहे, अशी गोष्ट आहे. माझा पहा अनुभव केला देव आपुला, अशी गोष्ट आहे. तुका म्हणे चाकूनी सांगे असं म्हटलं. तेव्हा मी अनुभव परमेश्वराचा अनुभव चाखून म्हणजे त्याचं आस्वादन घेऊन मी सांगतो, आणि साधन करताना ते साधन करून त्याचं फळ मला आलं आहे, म्हणून ते साधन मी तुम्हाला सांगतो. तर यात भ्रम नाही, विप्रलिप्सा नाही, प्रमाद नाही. बुद्धीचे, सामान्य बुद्धीचे जे दोष शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत ते कोणतेही दोष नाहीत. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेला भक्तीच्या वर्माचा उपदेश हे भगवंताचं मनोगत म्हणून आपल्याला आचरायला योग्य आहे. तुकाराम महाराजांच्या
साधन आणि अनुभव याचा परस्पर कार्यकारण संबंध सिद्ध आहे, म्हणून आपल्याला घ्यायला योग्य अशा प्रकारचं आहे. आणि तुकाराम महाराज त्यांच्यासारखे संत पूर्वीपासून होत आलेत. त्यांचं अनुकरण करणारे जे हजारो भक्त आहेत तेही आपल्या सान्निध्यात असतात. त्यांचाही अनुभव अशा प्रकारचा असतो. म्हणून अनेकांचा हा अनुभव असल्यामुळे या 3 चरणात महाराजांनी भक्ती करता जे काही सांगितलं आहे ते आपल्याला 100% घेण्याजोगं आहे. ही खात्री आहे, ही गॅरंटी आहे. अशी गोष्ट आहे, गॅरंटी आहे. व्यवहारात असं होत नाही. व्यवहारामध्ये कितीचा सेल केला जातो, किती वस्तूंचा सेल केला जातो, किती वस्तूची ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते, जाहिरात केली जाते, पण ती वस्तू तशी नसते. अशी गोष्ट आहे. ती वस्तू तशी नसते. व्यवहारातलं काही पूर्ण नसतं. परंतु परमात्मा स्वरूप जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तर तेही पूर्ण आहे. आणि त्याच्याकरता जे साधन आहे तेही पूर्ण आहे. त्याच्या सगळ्याचं राजा साधन असलेलं भक्ती साधन आहे. आणि त्या भक्ती साधनामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या अनुभवानं, देवाच्या मनोगतानं, लोकांच्या साधना करण्याच्या शक्यतेतून आणि निर्दोष असलेली काही वर्म आपल्याजवळ मांडलेली आहेत. अशी गोष्ट आहे. कदाचित तुमचा असा समज होण्याची शक्यता असते की दररोज अभंग नवीन असतो, त्यात काहीतरी ह्याच्यात वर्म आहे, त्याच्यात वर्म आहे, त्याच्यात वर्म किती असतात वासे? त्याला काही धरबंध आहे की नाही? प्रत्येक दिवशी वर्मच आहे. अशी गोष्ट आहे. तर त्याची एक गंमत आहे. वर्म खूप असतात, पण हे वर्म एका विषयातले नाही, ते निरनिराळ्या विषयातले वर्म आहेत. तो विषय जर तुम्हाला पुढे घेऊन त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्याकरता तेवढं ते वर्म आहे. ते वर्म घेऊन तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला नक्की त्याची सिद्धी, त्याचं फळ मिळेल. अशी गोष्ट आहे. म्हणजे वर्म हा शब्द जरी अनेक वेळा आला आणि वर्म सांगण्याचे प्रकार जरी अनेक वेळा आपल्याला ऐकायला आले तरी ते सगळे एकच त्या ठिकाणी नाहीत. आणि ते म्हणजे सहज मिळणारे असे नाहीत. ते खरोखरच वर्म आहे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो नेदी तो ठाव, म्हणूनी संग टाकी सेवी अद्वैत भाव. काय सेवी अद्वैत भाव. एका तुका म्हणे हाची संती मागे केला उपाय. उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. भगवंताच्या ठिकाणी दृढ भावना धारण करावी, हे वर्म आहे. कशाचं? भक्तीचं. आता यातही हेच सांगतात, एका थोड्या वेगळ्या अँगलने सांगतात, पाहू आपण. तर दृढ, भगवंताच्या ठिकाणी दृढ म्हणजे पक्का, आणि भाव, पक्की भावना ठेवावी, पक्की श्रद्धा ठेवावी की भगवान आहे, भगवान सगळीकडे आहे, भगवान कृपाळू आहे, भगवान सर्वज्ञ आहे, माझी भावना तो जाणतो, माझं बोलणं तो ऐकतो आहे, आणि त्याप्रमाणे तो माझं कल्याण करणार आहे. असा भगवान आहे. मग आता त्याला काय सांगायचं ते सांगायचं. हा दृढ भाव असला की ते सांगितलेलं सक्सेस होतं. पण हे वर्म जे म्हणले ना, वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. हा का धरावा? तर जाणीव नागवण लागून येते तो ठाव. इथे धोक्याची सूचना, इथे लाल रेष ओढली. जाणीव नागवण, मला कळतं आहे असं जे आपल्या मनात वाटत असतं ते वाटणं आपल्या या भावनेची नागवण करतं. नागवण करतं म्हणजे वस्त्र फेडून घेतं. दुःशासनानं द्रौपदीचे वस्त्र फेडण्याचा जसा प्रयत्न केला तसं त्या ठिकाणी, म्हणजे आपल्या या वर्मात काही तथ्यच राहू देत नाही आपली जाणीव. अशी गोष्ट आहे. आपण भावना धरताना आपण आपले पण शून्य केलं पाहिजे. एखाद्याची भाड्याची गाडी ठेवली, आपण ठरवली आणि गेलो त्याच्यात, तर त्याला म्हणलं अरे काय किलोमीटर किती आहे, काय नीट टिपून घे, काय. तो म्हणतो काही काळजी करू नका, मी त्याला शून्य करतो आधी.
आधी शून्य करतो, म्हणजे पहिलं सगळं पुसून तिथं शून्य येतं. आणि मग आता इथून जेवढे होतील तेवढेच, बाकीचं बेरीज करायची नाही, वजा करायची नाही, काय नाही, जेवढे येतील तेवढे. कारण मुळात शून्य आहे. शून्य घाल, तो शून्य करतो तिथे. तिथे बटन दाबायचं, दाबलं की ते शून्य होतं, सगळे आकडे गायब होतात. आणि मग येतं. मग परत आपला प्रवास झाल्यावर इतके 240 किलोमीटर झाले तुमचे. ते जसं शून्य करावं लागतं, त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी दृढभाव धरावा. हे जे वर्म आहे, त्या वर्माच्या ठिकाणी आपलं स्वतःचं शून्य करावं लागतं. तिथे जाणीव, मला यातलं काय कळतंय असं जर म्हटलं की भगवंताची भाव धरावा, भगवान सगळीकडे आहे, हा म्हणजे हे मला कळतंच आहे पहिलंच. हे पहिलं मला माहितीच आहे, हे मला माहितीच आहे, ते मला माहितीच आहे, ते मला माहिती आहे. देव म्हणतो तुला माहिती आहे तर तूच बस, मी काही नको आता तुला, अशी गोष्ट आहे. तर जाणीव येणं आपल्या भावनेची नागवण करू नये. याकरता काय, जाणीव नागवण लागू नये दी तो ठाव. कोणता ठाव लागू नये दी, तर दृढ धरावा भाव. भगवंताच्या ठिकाणी दृढ भाव धरावा. हे जे वर्म आहे त्या वर्माच्या ठिकाणापर्यंत जाणीव जाऊ देत नाही. ती जाणीव आपल्या भावनेचं नागवण करते, अशी गोष्ट. नागवण करते, जाऊ देत नाही, लागून येते ठाव. मग ते तिनं ठाव लागू द्यावा, तिनं आपल्याला प्रतिबंध करू नये. त्या जाणीव नावाच्या वृत्तीनं आपल्या भावनेची नागवण करून आपलं काम फसू नये. म्हणून काय करावं, म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. म्हणून आधी संगतीच टाकून दे. कोणाची, दुसऱ्या कोणाची संगती नाही. मी शरीर आहे, मी अमक्या नावाचा आहे, ही संगती टाकून दे. स्वतःला विसरून मग भाव ठेव. म्हणून संग टाकली आणि सेवी अद्वैत भाव. म्हणजे दृढ भाव जर धरायचा असला तर त्या दृढ भावाला प्रतिबंध नागवण करणारी जाणीव नावाची वृत्ती आहे. ती जाणीव नावाची वृत्ती न येण्याकरता संग टाकून दे. शरीराचं तादात्म्य त्या ठिकाणी विसरून जा आणि त्याच्याकरता अद्वैत भावाचं सेवन कर. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाय. संतांनी ह्या 3 प्रकारचा उपाय केला, तेव्हा त्यांना दृढ भाव धरता आला आणि तेव्हा त्यांना त्या दृढ भावानं देव सापडला. हे वर्माचं वर्म आहे. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साडे सकळ धर्म. असं वर्म शब्द अनेक ढंगाने वापरलेला आहे. असो, त्याप्रमाणे यात आपल्याला, या अभंगात आपल्याला महाराज 2 प्रकारची वर्म सांगतात. एक वर्म काय आहे, एक वर्म अशा प्रकारचं आहे की भक्ताचा स्वधर्म. काय, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. आता या 3 शब्द आले बरं का. कृपा करून आपल्याला भक्ती मार्गानं जर देवाकडे जायचं असेल आणि या मनुष्य देहाचं खरंच सार्थक करायचं असेल तर यातलं एक एक अक्षर अगदी तोलून मोलून घेण्यासारखं आहे. शब्द थोडे आहेत, 3च ओळी आहेत, 3च ओळी आहेत, पण त्यात शब्द खूप आहेत. तर 3 तत्व, 3 सूत्र इथे आहेत. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निष्ठा, भाव आणि स्वधर्म 3 शब्द आले. आणि हे कुणाचं सांगितलं आहे तर भक्ताचं सांगितलं आहे. भक्ताची निष्ठा, भक्ताचा भाव, भक्ताचा स्वधर्म. हां, ब्राह्मणाचा धर्म, ब्राह्मणाची निष्ठा वेदावर असावी, धर्म आचरण त्याचं अशा प्रकारचं असावं. क्षत्रियाचा धर्म, क्षत्रियाचा धर्म प्रजेचं रक्षण, राष्ट्राचं रक्षण असावं. हे सगळं जसं ज्याचा त्याचा वेगळा वेगळा असतो ना, त्याप्रमाणे भक्ताचा स्वधर्म काय, भक्ताचा स्वधर्म काय आहे हे पहिल्यांदा सांगायचं आहे. मुख्य धर्म देवचित्ती, हे सगळीकडे सांगितलं कॉमन. पण आपल्याला जर भक्त बनायचं आहे तर जसं आपल्याकडे ही जात असं असतं. जातीवाचक बोलायचं नाही असं म्हणतात, पण सगळे जातीवाचकच बोलतात. जे बोलायचं नाही म्हणतात तेच जास्त बोलतात. आता काय करावं त्याला, असं आहे. आपल्या जातीचा आचार आपण करावा, पण दुसऱ्याच्या जातीविषयी आपण काही बोलू नये, कारण त्याला दुःख होईल, त्याला दुखवलं जाईल. ही गोष्ट बरोबर आहे, ही गोष्ट बरोबर आहे. आपल्या जातीचा आपण आचार करावा,
ज्याची ज्याची जात त्याला त्याला महत्त्वाची असते आणि दुसऱ्या जातीबद्दल काही बोलू नाही, ही गोष्ट बरोबर आहे. पण याचा अर्थ असा की जातीबद्दल बोलू नये आणि असं करता 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 जातीबद्दलच बोलणं चालू असतं, अशा प्रकारचं निदर्शनाला येतं. तर त्यातलंही एक वर्म आहे. तर जशी आपली जात आपल्याला आपल्या कल्याणाकडं जायला मदत करते, एवढंच बोलतो मी फक्त. आपली जी जात असेल, प्रत्येकाची जी असेल ती, या जातीचा शब्द स्वभाव असा आहे. एक नुसता अमक्या जातीत जन्मला म्हणजे तो त्या जातीचा असं नाही. जाती स्वभाव म्हणतात त्याला. जाती म्हणजे जन्मताच ज्याचा जो स्वभाव आहे तो. युद्ध करण्याचा स्वभाव आहे, मग त्याने राष्ट्राचं रक्षण करावं. तपश्चर्या करण्याचा स्वभाव जन्मताच त्याने तपश्चर्या करावी. तर अशा प्रकारची जात जशी अशी ढोबळ मानानं ठरली जाते, तशी भक्ताची एक जात आहे. भक्ताची एक जात आहे की तो जन्मापासून त्याला भक्तीच येते, रुचते त्याच्यात. भागवतामध्ये उद्धवांचं वर्णन आहे, भागवतामध्ये प्रल्हादांचं वर्णन आहे आणि भागवतामध्ये कोणाचं त्या याचे उद्धवांचं वर्णन आहे. उद्धवाचं आहे, प्रल्हादाचं आहे, परीक्षिताचं आहे. हो खरं. यांचं वर्णन आहे की लहानपणापासून याला पूजा, काहीतरी दगडं मांडायचे, त्याला देव म्हणायचं, मग त्या काहीतरी आणायचं, त्याला देवाला खाऊ घालायचं, पालापाचोळा आणायचा, पानं आणायचे, देवाला घालायचं, हे करायचं ते करायचं, अशी पूजा करायची. उद्धवानी करायचं तेच, परीक्षितानं करायचं तेच, अशी अशी गोष्ट आहे. तर हे जन्मताच अशा प्रकारचे. तर काय, मागे भक्ती केलेली असते, अशी गोष्ट आहे. मागे भक्ती केलेली असते. तर अशा प्रकारचं भक्तपण, भक्ताची जात याचा अर्थ ज्याच्याकडे लहानपणापासून यस्य नैसर्गिकी रती, यज्जाता नैष्ठिकी रती, असं त्या ठिकाणी भागवतात शब्द आहे. नैष्ठिकी आणि नैसर्गिकी म्हणजे मुळात नैसर्गिक प्रेम देवाबद्दलचं अशा प्रकारचं आहे. असे जे भक्त आहेत त्यांची जात, तर त्यांच्या जातीचा स्वभाव काय आहे, त्यांच्या जातीचा स्वभाव काय आहे, तर त्याचा म्हणजे भक्ताचा जो स्वधर्म आहे तो त्याच्या नुसत्या क्रियेवरून ठरत नाही, तो कोणत्या जातीत जन्मला याच्यावरून ठरत नाही, तो काय शिकलाय याच्यावरून ठरत नाही, त्याचा व्यवसाय काय आहे याच्यावरूनही ठरत नाही. ऐका, जन्माच्या दृष्टीने तो कोणत्याही जातीत जन्म, पण स्वभावाच्या दृष्टीनं त्याची भक्त ही जात आहे असं. तर भक्त हा जातीचा कोणत्याही सगळ्या जातीतले भक्त होऊन गेले, सगळ्या व्यवसायातले होऊन गेले. कोणी चांभारकी केली, कोणी कुंभारकी केली, कोणी काय, आपला जो जातीचा स्वभाव आहे म्हणजे परंपरेने आलेला धंदा आहे तो केला, पण त्याच्यात करून भक्ती केली. तर सगळ्यांचा जन्म वेगळा वेगळा सगळ्या भक्तांचा, पण सगळ्यांचं स्वभावातलं जे प्रेम आहे देवाबद्दलचं, जगाबद्दलची जी करुणा आहे, परोपकाराबद्दलची जी भावना आहे, ही मात्र सगळ्यांची सारखी आहे. देवाबद्दलचा अनुभव आहे हा मात्र सारखा आहे, त्यात बदल नाही. म्हणून भक्ताच्या जातीचा स्वभाव हा अशा प्रकारचा. आपण त्या ठिकाणी आपल्याला जर भक्त बनायचं आहे तर आपण कोणत्याही जातीत असा आणि भक्त कोणत्याही जातीत असू, त्याच्या स्वभावाशी आपला स्वभाव जुळला की आपण भक्ताच्या जातीचे बनलो. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, तुकाराम महाराज म्हणतात. माझ्या आवडीची हौस फिटण्याकरता माझ्या जातीचं मला कोणीतरी भेटावं असं मला सतत वाटत असतं. मग ते म्हणाले, तुम्ही ज्या जातीत जमले त्या जातीतले लोक शेजारी पाजारी आहेत. नाही नाही म्हणत, तसा आमचा अर्थ नाही. मग तुमची जात कोणती सांगा. मग तुकाराम महाराज म्हणला, आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी आर्तमस. ज्याला अंतःकरणातून हरी खूप आवडतो आपल्या जीवापेक्षाही, अशा प्रकारचा स्वभाव ज्याच्या अंतःकरणाचा आहे तो माझ्या जातीचा आहे, कारण माझाही तसाच स्वभाव आहे. म्हणून माझ्या स्वभावाशी त्याचा स्वभाव जुळला की तो मला आवडतो. ही गोष्ट आहे, ही गोष्ट आहे. म्हणून
भक्ताचा स्वधर्म काय आहे हा आपण बघितला पाहिजे. तर भक्ताचा स्वधर्म म्हणजे भक्ताचा स्वभाव, जाती स्वभाव काय आहे. तर भक्तानं काय करावं, तर भक्ताचा स्वभाव आहे निष्ठावंत भाव, हा भक्ताचा स्वधर्म आहे. आपल्या अंतःकरणात भाव एवढाच शब्द आहे. कोणता भाव काही सांगितलंच नाही. भाव शब्दाचा अर्थ करावा लागेल, नंतर कोणता भाव सांगितलं हे काढावं लागेल. आता आपण एक उदाहरण पाहिलं, दृढ धरावा भाव. दृढ म्हणजे पक्का धरावा. काय धरावा तर भाव. आणि इथं आहे निष्ठावंत भाव. निष्ठावंत भावाचा शब्द अर्थ पक्का भाव असाच आहे. पक्की निष्ठा. पक्की निष्ठा आणि पक्का भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे. तर नुसतं एवढं ऐकलं तर एवढ्यातून नीट बोध आपल्याला होतो का, तर एक गंमत आहे याची. गंमत आहे याची. तर मनुष्य नेहमी कोणत्या तरी एका विशिष्ट भावात राहत असतो. एक विशिष्ट भावात राहत असतो. स्वतः करता एक विशिष्ट भाव असतो की मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. पहिल्यांदी मुलगी असते, तिला म्हणलं कोणाची बाळ तू, कोणाची मुलगी आहे. पण ती आपल्या वडिलांचं नाव सांगते, आडनाव सांगते, आम्ही इथं राहतोय सांगते, पत्ता ॲड्रेस सांगते. म्हणजे मी मुलगी आहे असा तिचा भाव असतो. भाव म्हणजे अस्तित्व, बरं का. भाव म्हणजे अस्तित्व. स्वतःबद्दल काय आहे आपल्याजवळ, तर मी अमक्या अमक्या नावाचा इथे राहणारा असा मनुष्य आहे असा माझा भाव असतो. सतत भाव असतो. पण सतत तो भाव नसतो. एका गावात एक मुलगा म्हणून मी असतो, पण माझं लग्न ठरल्यावर मी नवरदेव म्हणून मला समजतो. तर ती मुलगी आहे, तर ती मुलगी म्हणून स्वतःला समजते की मी अमक्याची मुलगी आहे, ते माझे पप्पा आहेत. बाबा पप्पा काय संप्रदाय ज्याचा असेल तसं. पण तिचं जेव्हा लग्न होतं, ती जेव्हा आपल्या सासरी येते आणि तिला जर विचारलं की बाई तू कोण आहेस, तर ती अमक्याची मुलगी म्हणून सांगत नाही तिथे. आणि उपयोग नसतो सांगण्याचा. ती कोणाची मुलगी त्यांचा इकडं काय परिचय नसतो. मग ती म्हणते मी अमक्यांची सून आहे किंवा अमक्यांची मी मिसेस आहे, ते माझे मिस्टर आहे असं सांग. आपल्या पतीच्या संबंधानं किंवा आपल्या सासऱ्याच्या संबंधानं किंवा आपल्या घराण्याच्या संबंधानं सांगते, घराण्याच्या संबंधानं. तर मुलगी असणं हा एक भाव आहे, सोनबाई असणं हा एक भाव आहे, बरं का. हा एक भाव आहे. पुढे वय झाल्यानंतर सासरे जातात, नवराही म्हातारा होतो एखाद्या वेळेला, आणि मुलगा कर्तृत्वाला येतो, मुलगा कर्तबगार होतो. आणि मग म्हणे की मावशी तुम्ही कोण आहात हो, ते म्हणे ते अमक्या अमक्या आहेत ना नगराध्यक्ष, त्यांची मी आई आहे, त्यांची आई आहे. आता एकच स्त्री मी मुलगी म्हणून सांगते, एकच स्त्री मी सून म्हणून सांगते, आणि एकच स्त्री मी आई म्हणून सांगते. ती स्वतःबद्दलच सांगते. स्वतःचं शरीर तिचं तेच असतं. मुलगी म्हणणारं ते असतं, सून म्हणणारं ते असतं, आई म्हणणारं पण ते असतं. पण त्यात प्रत्येक सांगण्यातला भाव वेगळा वेगळा असतो. मुलगी हा भाव सांगितला की मी अमक्याची मुलगी आहे, तर त्या भावनेत एक येतं की हां माझे बाबा आहेत घरी, मी इकडे खेळायला आले, मुलींच्या सोबत खेळत होते, जाईल तेव्हा सांगेन बाबांना की अमके अमके तुमची चौकशी करीत होते म्हणून. एक स्वतःच्या मुलगीपणाचा खेळकर स्वभाव, लढीबाळ स्वभाव, लाडकेपणाचं जीवन, हे सगळं त्या भावात गुंतलेलं असतं. म्हणजे मी मुलगी आहे ह्या भावनेत लाडकेपण, लढीबाळपण, मनाच्या स्वच्छंदानं वागणं, लाड करणं, हट्ट करणं, हा भाव, हा सुप्त भाव मी मुलगी आहे या स्वतःच्या एकाच भावात असतो, दडलेला असतो. पण ती जेव्हा सून म्हणून सांगते त्यावेळेला मी इथे सासूरवासी नाही बाबा, मला इथं सगळ्यांच्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. मला तुम्ही जरी जास्त चौकशी करायला तरी जास्त वेळ मला इथे उभं राहता येणार नाही. कारण सगळ्या शेजाऱ्या पाजारच्या नजरा आहेत माझ्यावर की अमक्यांची सून आता नवीन आली, कोणाशी किती वेळ बोलते बघा ना, तिला काही धाक आहे का नाही, अशा अर्थाने. म्हणजे मर्यादेचं वलय
आपणच आपल्या भोवती भावनेनं त्या ठिकाणी गुंतवून घ्यायचं आणि मग आपण सून आहे ते सांगायचं, अशी गोष्ट आहे. आणि मोठी झाल्यानंतर त्या मी अमक्या नगराध्यक्षाची आई आहे म्हणते, त्यावेळेला तिच्या त्या ठिकाणी प्रौढत्वाचा भाव असतो, तिच्या सत्तेचा भाव असतो. तिच्यात माझा मुलगा या नगराचा नगराध्यक्ष आहे म्हणजे सगळे नगरचे लोक त्याला नमस्कार करतात, त्याच्यावरचा तो बॉस आहे आणि त्याची आई आहे, त्याला मी जन्म दिलाय, असा मोठेपणाचा भाव त्यात असतो. म्हणजे कन्यापणाचा भाव वेगळाच, सुनबाईचा भाव वेगळा, हा भाव वेगळा. हा जसा त्या ठिकाणी एका शब्दात निरनिराळ्या प्रकाराने तो भाव नटलेला असतो, तसा भक्तांचा निष्ठावंत भक्तांचा स्वधर्म आणि भक्ताच्या जातीचं लक्षण काय, निष्ठावंत भाव. हा भाव कोणत्या प्रकारचा असतो, हा भाव कोणत्या प्रकारचा असतो, तर त्याचं हेच उत्तर आहे की तत्वज्ञानी, मी ज्ञानी पुरुष आहे म्हणलं की भाव वेगळा असतो. मी विद्वान आहे म्हटलं की इतक्या शास्त्राचं मला ज्ञान आहे, मी कोणाशी वाद करू शकतो, मी कोणालाही जिंकू शकतो, हा सुप्त भाव त्या मी विद्वान या भावात असतो. त्याप्रमाणे मी भक्त आहे अशा प्रकारचं सांगण्यात भक्तांच्या अंतःकरणात कोणते कोणते भाव त्या ठिकाणी असावेत अशी गोष्ट आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या डोळ्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या अंतःकरणाच्या भावनेवरून तो खरोखरच त्या भावातला आहे का नाही हे आपल्याला कळतं. हा खरंच भक्त आहे का नाही. मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे. मी मागे सांगितलं असेल, पुन्हा सांगतो, ते गृहस्थ आम्हाला भेटतात कुठेतरी आणि ते गृहस्थ भेटतात, त्यांना म्हटलं कोण आहे तुम्ही, तर ते स्वतःचं नाव नाही सांगत, स्वतःची डिग्री नाही सांगत, स्वतःचं गाव नाही सांगत. ते काय म्हणतात, मी खंदारकरांचा झाडू आला आहे, मी खंदारकर महाराजांचा झाडू आला. आता झाडू आला हा परिचय सांगणं मोठेपणाचं आहे की लांछनाचं आहे. मी झाडू आला आहे म्हणून बरोबर वाटत नाही आहे, पण तो स्वाभिमानानं सांगतो मी झाडू आला आहे. आणि आम्ही त्याचं झाडू आला आहे ऐकल्यावर म्हणतो नमस्कार नमस्कार. झाडू आल्याला कुणी नमस्कार करतो आणि मी झाडू आला आहे म्हणून स्वाभिमानानं सांगतो, पण अपवाद येतो का, तर खंदारकर नावाचे जे मोठे महात्मा होऊन गेले, त्या महात्म्याचा सगळा शिष्यवर्ग किंवा सांप्रदायिक लोक आहेत त्यांना मानणारे आहेत. आणि खंदारकरांचा झाडू आला का होईना, पण तुला सेवा मिळाली बाबा आणि मोठा सेवाधारी आहे तू भाग्यवान आहेस की तुला मोठ्यांची सेवा मिळाली म्हणून त्याला नमस्कार आहे. तर हे जसं आहे, जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी, हे लोभी एकची जगी माझी लोभे. इथे भक्त नावाच्या भावनेतला सुप्त भाव सांगितला, अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून आपले भाव बाहेर दिसतात आणि ते देवाला दिसतात आणि आपल्या अंतःकरणात भक्तत्वाच्या अंतर्गत असलेले हे भाव जर असतील तर देव आपला स्वीकार करतो, बरं का. हां, म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, ते स्फटिक ग्रहीचे डोलत दीप तैसे. स्फटिकाचं ग्रह आहे, पारदर्शी घर आहे आणि आत दिवा लावला आहे आणि मंद वारे ते डोलतात दीप. तर स्फटिकाच्या ग्रहातले दीप डोलत असताना घराच्या बाहेरून सुद्धा दिसतात, काचेच्या आडून दिसतात. त्याप्रमाणे अशा प्रकारच्या महात्म्याच्या अंतःकरणातले भाव त्या ठिकाणी त्या दिव्यासारखे डोलत असलेले बाहेरच्या चाणाक्ष माणसांना दिसतात, देवाला दिसतात आणि संतांनाही दिसतात, अशी गोष्ट आहे. तर यात मी ज्ञानी आहे म्हटलं की त्याचे अंतर्भाव वेगळे आले, मी कर्मकांडी आहे म्हटलं त्याचे अंतर्भाव वेगळे आले, मी व्यावसायिक आहे त्याचे अंतर्भाव वेगळे आले, आणि मी भक्त आहे, मी भगवंताचा भक्त आहे असं जर एखादा सांगायला हवं. आत्ताच मी बोललो की आम्ही हरीचे भूषावया लागले. एक ते पंढरपूरला पांडुरंगाचे आता आहेत का नाही मला माहीत नाही, पण जोपर्यंत सगळे सेवेकरी होते त्यावेळेला कोणती सेवा कोणी करायची ठरलेलं असायचं
आणि ते परंपरेनं पिढ्यानपिढ्या ठरलेलं असायचं. हजारो वर्षापासून चाललं असायचं. चंद्रभागेहून देवाला आंघोळीला पाणी कोणी आणायचं, देवाला गंध कोणी लावायचं, हे सगळं ठरलेलं असतं. आणि मग तो म्हणतो तुम्ही कोण आहात? आम्ही सेवेकरी आहोत. सेवेकरी म्हणजे मग तो खुलासा करतो की गंध लावायचा मान आमचा आहे, मान आमचा आहे. त्याला सेवा म्हणा, त्याला मान म्हणा, त्याला चाकरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण एकीकडून ते काम जबाबदारीनं करण्याची जबाबदारी आमच्याकडे आहे हे, आणि एकीकडून तो आमचा मान आहे. आम्ही सोडून दुसरं कुणी देवाला गंध नाही लावणार. मान आहे हा एक प्रकारचा. अहंकार वाहता मी आहेचे भूषा व्हायला, मी विद्वान आहे, मी आमकाय, मी नागोजी आहे, असा अहंकार मूर्खपणाचा आहे. पण मी देवाचाच सेवक आहे, मी खंदारकरांचा झाडूवाला आहे, मी अमक्याचा सेवक आहे, हे म्हणण्यात मोठेपण आहे. तर तो भाव त्याचा असतो अंतःकरणात, मी देवाचा सेवक आहे, मी देवाचा सेवक आहे, हा एक भाव आहे आणि तो व्यक्त केला जातो. म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तर भक्ताचा स्वधर्म काय आहे? तर मी भक्त आहे असं मानायचं, असं मानायचं. पण त्यातही असं मानायचं की मी खूप चांगली भक्ती करतो, माझ्यासारखी भक्ती कुणीही करत नाही, मी अमक्याची पत्नी आहे, आम्ही अनेक पत्नी आहेत पण माझ्यासारखी कुणीच नाही, मीच आहे, जसं सत्यभामेला वाटायचं. ते नाही. तर मी भक्त म्हणवतो आणि देव माझी भक्ती हे करून घेतो, पण भक्ती मला चांगली करता येतेच असं नाही. म्हणजे त्याचाही सूक्ष्म अहंकार न होता आपली भक्तत्वाची भूमिका आपल्या अंतःकरणात वृत्तीनं आपल्या अहमवृत्तीला नेहमी जोडलेली असावी. जसं मी मुलगी आहे, मी सून आहे, मी आई आहे, हे जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ते जोडलेलं अशा प्रकारचं असावं. आणि ही भक्तत्वाची भावना, भावना म्हणतो त्याला भावापेक्षा, भक्तत्वाची भावना, मी भक्त आहे असं जर जोडलेली असली तर काय होतं सांगू का? तर देव आपल्या चित्तातून जात नाही. मी कुणाचा भक्त आहे? मग पांडुरंगाचा. पांडुरंग कोणता? तो काय माझ्या मनात येतो, लगेच उभा राहतो, आत समोर उभा राहतो, आत उभा राहतो, तो काय पांडुरंग. म्हणजे मी भक्त आहे असा भाव निर्माण झाला, म्हणजे असं सातत्यानं वृत्ती चालली की भक्तत्व येतं. भक्तत्व आलं की देवत्व येतं, देवत्व आलं की देवाची भावना होते, मग देवाचं रूप येतं, देवाचा चेहरा येतो, देवाच्या चेहऱ्यावरचे आपल्याबद्दलच्या कारुण्याचे भाव येतात. वृत्त्यानुकल्पित धियेत गृहीत मूर्ते संचिंतयेत भगवतो वदनारविंद, वदनारविंदम. भगवंताचं ध्यान असं करावं की त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या सुंदर लावण्यवान अशा प्रकारच्या चेहऱ्यावरती माझ्याविषयी खूप करुणा निर्माण झाली त्याच्यावरती. याला किती काय करू, आता याला किती मिठी मारू, याला काय पोटात घालू की काय करू, असं माझ्याबद्दल त्याला वाटतंय. असे जे भाव आहेत ते भाव त्याच्या चेहऱ्यावर आहेत, अशी भावना हा भाव भक्त करतो. म्हणजे भक्ताचा स्वधर्म, आपण भक्त ठरताना आपला स्वधर्म म्हणजे जाती स्वभाव, मूळ स्वभाव असा असला पाहिजे की मी भक्त आहे. मग मी भक्त आहे म्हटलं की एकीकडे मग माझी सेवा कोणती राहिली, आता माझ्या कोणत्या सेवेची वेळ झाली, मला सगळं टाकून ती सेवा करायला जावं लागेल, हा स्थूल भाव त्यातला. आणि सूक्ष्म भाव की माझा परमात्मा उभं राहिला आहे, तो माझी वाट पाहतोय, आता तो माझ्या कारुण्यानं माझी वाट पाहतोय. मग तो ध्यानात येतो, मग त्याचं ध्यान लागतं. मग त्याचं ध्यान लागल्यावर त्याच्या आपल्याबद्दलच्या करुणेचे भाव त्याच्यावर दिसू लागतात आणि परमात्मा माझ्याबद्दल करुणा करतो, किती कृपाळू आहे, त्याकरता आपल्या अंतःकरण गलबलून येतं आणि डोळ्यातून अश्रुधारा झरू लागतात. हे ज्या भावनेतून बाहेर येतं ती भावना पक्की असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. ती भावना कशी आहे? तर भक्ताचा स्वधर्म पहिल्यांदा की आपण भक्त बनावं, मी भक्त आहे असं मानावं आणि मी भक्त आहे अशी वृत्ती अखंड ठेवावी. आणि ती वृत्ती ठेवतानाच आपण आणि देव या दोन्हींचंही ध्यान असावं, सतत ध्यान असावं. तो जवळ असला नसला, आपण कुठे असलो तरी ते ध्यान असावं.
आणि त्या ध्यानात आपल्याविषयी करुणा त्याची असावी आणि त्याच्या करुणेच्या सापेक्ष आपल्या अंतःकरणात करुणा येऊन आपली भक्तीची भावना रोमांच येणं हे अष्टसात्विक भाव सतत अशा प्रकारचं उचंबळून येत असलेले पाहिजेत. ज्याप्रमाणे हुसास काढलेला असतो पाण्याचा, खालून पाणी येत राहतं वर वाहत राहतं, वाहणं सुरू असतं आणि येणं पण सुरू असतं. त्याप्रमाणे प्रेमाचे कल्लोळ अश्रूच्या रोमांचाने रूपानं होऊन बाहेर पडणं वेगळं चालू असतं, पण ते आतून येणं पण चालूच राहावं लागतं. आणि त्याच्याकरता मी भक्त आहे हा अंतःकरणातला या अंतर्भावासहित हा भाव असावा लागतो. आता हा भाव निष्ठावंत कसा असला पाहिजे. आपला भाव होतो कधी कधी होतो. आपण पंढरपूरला गेल्यावर देवाच्या दर्शनावेळेला थोडासा होतो. आपण कथेत कीर्तनात एखाद्या वक्त्यानं चांगलं देवाचं वर्णन केलं, जरा त्याला संगीताची साथ असली, हे स्वर असले, अंतःकरणात गलबल निर्माण करणारे असले, मंजूळ आवाज असला बुवा महाराजांचा, त्यांनी चांगलं वर्णन करून सुरुवात केली म्हणजे आपल्याला तो भाव येतो आणि त्याचं वर्णन चालेपर्यंत येतो आणि मग थांबून जातो. मग आपण बाहेर येतो. मग बाहेर आल्यानंतर कोणीतरी आपली चप्पल घालायला लागतं. आपण म्हणतो ए कोणाची चप्पल घालतो, कळतं का नाही काही तुला. आता तो आतला भाव गेला आणि आता हा दुसरा भाव आला, हा पोलिसाचा भाव आला. आता तो भाव नाही राहिला. असे आपले भाव बदलत जातात आणि बदलत गेल्यामुळे भक्तिशास्त्रामध्ये भाव विभाव संचारी भाव, भाव विभाव अनुभाव, संचारी भाव आणि व्यभिचारी भाव अशा प्रकारचे आहे. तर आपल्या ठिकाणी व्यभिचारी भाव येतात. तर भक्तीतला व्यभिचारी भावसुद्धा सापेक्षत्वानं, जसं चेंडू जोरात लागला की परत आपल्याकडे जोरात येतो, त्याप्रमाणे आपल्या निष्ठेवर स्थिर होण्याकरता व्यभिचारी भाव असतो. पण आपला व्यभिचारी भाव भरकटवून टाकणारा असतो, म्हणून निरनिराळे भाव आपल्यात होतात. तर निरनिराळे भाव होऊ न देण्याकरता त्याला निष्ठावंत भाव हे तुकाराम महाराजांनी अजून एक पद घातलं आहे. निष्ठावंत भाव म्हणजे काय. तर एक गोष्ट आहे, आपल्याला काही संकट आलं आणि आपल्याला वाटतं काय, पहिल्यांदा जो सकाम भक्त असतो त्याला वाटतं संकट, मी आता देवाची भक्ती करायला लागलो, मग माझ्या संकटाची जबाबदारी आता देवावर, मग देव कमून येईना अजून. असं नसतं. तर ते जेव्हा निष्काम होत जातं, पुढे त्याचं वर्णन आहे म्हणून आता इथे करत नाही मी, तर ते संकट येतं आणि संकटात देव भक्ताचं रक्षण करतो. हे भक्ताचं लक्षण आहेच. भक्तांनी देवाची भक्ती कशी करावी हा भाव आहे आणि संकट आलं देवाने रक्षण करावं आहे. भक्ती करताना आपल्याला वाटलं संकट आलं, आता देवाने काहीतरी केलं पाहिजे, आपलं तिकडं लक्ष जातं. मग देवाच्या भाषे भावकंपित आता जे वर्णन केलं अष्टसात्विक भावचं ते राहत नाही, ते कमी पडतं. मग संकटाची सावट येतं चेहऱ्यावर, भाव बदलला आणि देवाची वाट पाहायला लागलं. आणि वाट पाहता पाहता देव जर नाही आला तर पुन्हा अभावना होते की कोणाला माहिती देव आहे की नाही. म्हणजे आपला आलेला भाव सगळा वाहून जातो. तर वाहून जाऊ नये. कारण संकट आपल्यावर आलं आपल्याला वाटतं, पण आपण देवावर ठेवून द्यावं की देवा हे मला वाटतं संकट आहे, तुला वाटत असलं तर बघ, निवारण करायचं असलं तर कर, नको करू, नाही तर मरून जाईल. तुझी इच्छा असली तर मरू दे मला, नाही तर संकटात ये, नाही तर नको येऊ. म्हणजे संकट आल्यानंतर आपली संकटावर किंवा आपल्यावर निष्ठा नसली पाहिजे, देवावरच निष्ठा असली पाहिजे. की मी देवाचं ध्यान करतो, तो त्या देवावरच माझा जबाबदारी, मला काही नाही जबाबदारी, मी त्याचं चिंतन करणं एवढंच माझं काम आहे. त्यांनी मला येऊन मदत करायची का नाही, संकट घालवायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं, मी नाही ठरवायचं. मला मरण आलं तरी चालेल, म्हणजे आपल्या संकटात देवानं यावं, यामुळे आपली निष्ठा भंग होईल, आपला भाव इतस्ततः होईल आणि आपला धर्म जाईल. तर भक्ताचा स्वधर्म जाऊ नये, म्हणजे त्याचा भाव विचलित होऊ नये, म्हणजे त्याची निष्ठा हलू नये, अशी गोष्ट आहे. काय असतं, वादळ सुटतं आणि वादळामध्ये
टपऱ्या उडून जातात ना, टपऱ्या पत्रे नॉमिनल ठेवलेले असतात, लाकडाचं काहीतरी असतं, खेळे ठोकलेले असतात, त्याला काहीतरी असतं, ते सगळं उचकून जातं, अशी गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, कसंही वादळ आलं अशा टपऱ्या उडतात, पत्र्याचे असे वरचे सांगाडेची सांगाडे तसंची तसं टपरं सगळंच उडून जातं एकदम, त्याच्या खालचंही. एकदम कीर्तन करीत होतो आणि कीर्तन करता करता मी माझ्या रंगात रंगलो होतो, चांगलं चाललं होतं टाळकरी, आणि एकदम आवाज बदलला. आवाज बदलला म्हणजे स्पीकर नाहीसा झाला, ढनकन काहीतरी वाजलं. आणि काय झालं, मग लोकांनी सांगितलं की आपल्या सगळ्या पत्र्याचं जे छत होतं तो उडून गेला. अगदी घडलेली गोष्ट आहे बरं का. आणि ते त्याचे दांडे किंवा त्याचे खालचे जे खांब होते लोखंडाचे, ते असे उपटून त्या खांबासुद्धा वर गेलं ते, आणि 4-5 हजार लोक बसले होते. लोक घाई करायला लागले, आता कीर्तनाकडे कोणाचं लक्ष आहे. मग ते संपवलं, लगेच संपवलं. पण कुणालाही काही लागलं नाही, सगळं उडून गेलं, लांब जाऊन पडलं, अशी गोष्ट. तर असं होतं. पण एक गोष्ट आहे काय, की त्याचे जे अँगल आहेत, त्याचे जे गल्डर आहेत, ते रोवताना जर खाली खोल हे करून सिमेंट कॉन्क्रीट करून त्याचं जर फाउंडेशन केलेलं असलं, ते खांब, ते अँगल जर दणकट असले, ते जर फार पातळ असले, दाट असले, जाड आणि दाट असले, वरचं त्याचे छताचे अँगल तेही भक्कम असले, आणि चांगल्या क्वालिटीचे पत्रे त्याच्यावर व्यवस्थित जर त्या ठिकाणी ठोकून खालून वरून त्याला काय सपोर्ट देऊन व्यवस्थित अशा प्रकारचं केले, आणि आलेला वारा कुणीकडून निघून जावं याची जर योजना त्या शास्त्राप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे जर त्या ठिकाणी केली, तर कसलाही वारा त्या पत्र्याच्या टपऱ्याला हलवू शकत नाही. त्याचं कारण, त्याचं फाउंडेशन पक्कं असतं. त्याप्रमाणे आपल्या श्रद्धेचं, आपला जो भाव आहे की मी भक्त आहे, माझा देव अमुक आहे, तो मला सांभाळणारा आहे, तो माझं कल्याण करणारा आहे, आणि मी त्याला सर्वस्व समर्पण केलेलं आहे, मी सर्वस्व समर्पण केलेला भक्त आहे, आणि माझ्या हृदयात राहणारा, माझं सर्वस्व करणारा तो परमात्मा आहे. हा जो भाव आहे, हा भाव प्रसंगानं, संकटानं, कोणीतरी विचलित केल्यानं हा भाव ढळण्याची शक्यता असते. त्यावेळेला त्याची निष्ठा जितकी पक्की असेल, म्हणजे त्याचं फाउंडेशन या पत्र्यासारखं जितकं पक्कं असेल, तितकी ती निष्ठा त्याची ढळत नाही, अशी गोष्ट आहे. ढळत नाही. काय झालं होतं, थोडीशी गोष्ट सांगतो. पंढरपुरातून एका राजानं विजयनगरला देवाला घेऊन नेलं, आणि सगळे भक्त जमा झाले आणि रडू लागले की देव नाही आता पंढरपुरात, आता काय उपयोग आहे. चातुर्मास थांबले मग ते सगळे. आणि भानुदास महाराज जे होते, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचे पणजोबा, त्यांनी म्हटलं की मी देवाला आणतो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही थांबा इथेच. मग ते गेले विजयनगरला. आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांनी सगळं हे केलं. त्यांनी देवाला बंदिस्त ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं भक्ताचा अपमान झाला की मी निघून जाईल म्हणून. आता हे यांना जाऊ कोण देणार. आणि मध्यरात्रीच्या वेळेला गेले, त्यावेळेस दार आपोआप उघडलं. देवाची इच्छाच होती. मग भानुदास महाराज आत गेले, देवाला कडकडून मिठी मारली. देव बोलायला लागले त्यांच्याशी, आणि देवाने आपल्या गळ्यातला हात त्यांच्या गळ्यात घातला भानुदास महाराजांच्या. ठीक आहे, पहाटची वेळ झाली, म्हणजे आता सेवक काकडा आरतीला येतील, भानुदासा तू जा आता म्हणे. ठीक आहे म्हणे, येतो देवा, परत येईल मी, मग बघू काय जायचं असेल ते. ते गेले. तो हार गळ्यात देवाने घातलेला हार आहे तो. मग ते नदी वाहत होती चांगली, तीर्थाची नदी होती, तिथे गेले स्नान वगैरे करून द्यायचे. ते पुजारी आले, ते म्हणले कुठे आता, देवाचा हारच नाही. सगळीकडे बोंबाबोंब झाल्या. राजाचा देव आणि देवाचा हार गेला, जबाबदारी, तोंडचं पाणी पळालं, सगळीकडे शोधू लागले. आज हा काही चोर नव्हतेच हे, तर काय पाहिलं एका जणी त्यांच्या गळ्यात हार आहे. राजाला सांगितलं. राजाने म्हटलं पहिले जा आणि त्याला सोळावर द्या. हां, त्याला माझ्यापर्यंत आणू सुद्धा नका म्हणे. आता काय करावं सांगा. मग
पकडल्यानंतर ते पोलीस अधिकाऱ्यापुढे उभं केलं, काय करायचं ते केलं आणि म्हणे सोळावर जायचं तर म्हणे तुझी शेवटची इच्छा सांग. शेवटची इच्छा काही नाही म्हणे, ज्याच्यामुळे मला ही पाळी आली आहे त्याला एकदा भेटायचं आहे, देवाचं दर्शन. आता द्यावं लागलं दर्शन. मग देवापुढे उभं केलं. तुम्ही विचार करा, त्या भानदास महाराजांच्या जागेवर जर तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटलं असतं, तुम्ही देवाला काय बोलले असते की देवाला आणायला गेलो. देव सर्वज्ञ आहे, सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे आणि देवानेच गळ्यात हार घातला आणि देवांच्याच प्रेरणेने हे शिपाई आले आणि आता सोळावर द्यायला लागले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की देवाला इथली सेवा घ्यायची आणि तिकडून कुणी आलं की त्याला असं मारून ठोकून लावायचं, म्हणजे कुणी येऊ द्यायचं नाही. असा लबाड देव आहे असं तुम्हाला आम्हाला वाटलं असतं, त्यावेळेस निष्ठा आपली नसते म्हणून वाटलं असतं. आपला भावाच्या चिंध्या झाल्या असत्या भावनेच्या. अशी भावना देवाला आवडत नाही. निष्ठा किती आहे देव पाहत असतो आणि ती निष्ठा अशी आहे की भेटायला नेलं आणि ते म्हणाले, देवा चांगलं बलात दिसतंय तुझ्यामध्ये, राजाचा इथे भोग घ्यायचा, आमच्याकडून तुला काय भाकरी ताकच मिळते नुसतं, तिथं काही मिळत नाही. म्हणून हे पण लक्षात ठेव देवा, ऐक देवा बरोबर, की ह्या शरीराचे चिंध्या झाल्या, हे आकाश तुटून पडलं, ह्या पृथ्वीचे तुकडे झाले, त्याच्यात मी गेलो आणि माझा मरण आला तरी मी तुझे पाय सोडणार नाही. तूच माझा देव राहशील आणि मीच तुझा भक्त राहील. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन पाहे, तरी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. मी तुला सोडणार नाही तुझ्या चरणाला. तुझे चरण एकदा मी धरले आहेत, मी तुला ओळखलंय पक्क काय आहे. ही निष्ठा आहे बरं का, ही निष्ठा आहे. भगवंतानं का केलं हे, तर माझ्या भक्ताचा अपमान झाल्यावर मी राहणार नाही, तर देवाला राहायचं नव्हतं, भानुदास महाराजांच्या जवळ जायचं होतं. पण जाण्याकरता, शब्दातून मोकळं होण्याकरता यांचा अपमान त्याच्याकडून घडवायचा होता आणि त्याच्याकरता हार घातला होता. हा देवाचा उद्देश होता. हा उद्देश न कळता तुम्ही मला ठार मारण्याकरताच आणि हे सगळं रचलंय असं जर भक्ताला वाटलं तर भक्ताच्या भावाचे तुकडे झाले का नाही सांगा. त्या पत्र्यासारखी निष्ठा कुठं राहिली, पक्केपणा कुठं राहिला, पक्केपणा नाही राहिला. देवाच्या डोळ्यात पाणी आलं, देव काही बोलला नाही त्यावेळेला. मग त्याला सुळाच्या तिथे गेला तर त्यावेळेला त्या ठिकाणी तो सूळ त्याला पाला फुटला, त्या सुळाला पाला फुटला आणि मग राजा घाबरला, धावत आला, देवाच्या पाया पडू लागला आणि त्यांच्याही पाया पडू लागला की माझं फार चुकलं. देव म्हणाले काही नको करू, आता मला वाटं लावू फक्त. आणि हृदय संपुष्टात बसून भानुदास महाराज घेऊन, याला म्हणतात निष्ठावंत भाव. तर भक्ताचा स्वधर्म म्हणजे मी भक्त आहे ही भूमिका, जात्यात जन्मतापासून अनेक जन्मात आलेला किंवा आत्ता पक्का झालेला भाव, भूमिका. तर त्या देवाचं चिंतन, माझं चिंतन, देवाची करुणा, आपली करुणा, आणि याच्याकरता कसं संकट आलं, मृत्यू जरी आला तरी तो मृत्यू किरकोळ कसपटा समान मानायचा. देवाची भक्ती सोडायचीच नाही. एकदा देव धरला की सोडणे नाही, याचं नाव निष्ठावंत भक्ताचा स्वधर्म. आणि त्याच्यात वर्म काय, निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धारच केला ना, मला आकाश पडलं, तुकडे झाले माझे, काही झाले तरी मी तुला सोडणार न करी. अणिकांचा पान दिला, नामधारक तुझाची अंकिला, मी तुझाच राहील शेवटपर्यंत. पतिव्रता मरते पण ती दुसऱ्या पतीकडे जात नाही कधीच, ही गोष्ट आहे. त्याप्रमाणे भक्त पण एकदा स्वीकारलं की स्वीकारलं. निष्ठावंत भाव भक्ताचा, त्यातला निर्धार म्हणजे निश्चय. निष्ठा म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजेच प्रेम आणि निर्धार म्हणजे निश्चयाने. तर याकरता काय करावं लागतं, कसोटीचा प्रसंग असा आत्ता जो सांगितला, निष्ठावंत आहे का नाही, भाव आहे का नाही आणि तो स्वधर्म आहे का नाही, ही एखाद्या प्रसंगात परीक्षेच्या वेळेला शेवटी ठरतं. पण त्याकरता खूप जन्म किंवा खूप वर्ष आपल्याला भक्ती करावी लागते. तर ती भक्ती तितकी केल्यानंतर मग परीक्षेची वेळ येते. तर ती भक्ती कोणती, त्याच्याकरता म्हणतात निष्काम, निश्चळ, विठ्ठली, विश्वास,
पाहू नये वास अनेकांची. नेहमीच्या निर्वाह करता दुसरं चरण आहे आणि कसोटीचा परीक्षेचा प्रसंग आल्यानंतर पहिलं चरण आहे. या भक्ताच्या दोन कसोटी आहेत. तर सतत भक्तानं निष्काम राहिलं पाहिजे, निश्चळ राहिलं पाहिजे. निष्काम म्हणजे काय की आपल्याला अमुक गोष्ट पाहिजे असं सोडूनच द्यायचं. खाण्यापिण्याकरता, लेण्या नेसण्याकरता, मान सन्मानाकरता, व्यवहारामध्ये जे जे आपल्याला अनुकूल वाटतं ते सगळंची सगळं समर्पण करून टाकायचं देवाला. जे मिळेल ते, आणि न मिळेल त्याची आशा करायची नाही, त्याचं चिंतनच करायचं नाही. म्हणजे आपला भाव देवाच्या करता दृढ आणि निश्चयाचा राहण्याकरता, निर्धाराचा राहण्याकरता, निष्ठेचा राहण्याकरता तो भाव आपल्याकडे असा जतन करून ठेवायचा की तो भाव व्यवहारातल्या कोणत्या वस्तूकडे, व्यक्तीकडे द्यायचाच नाही. तो आपल्याकडेच साचवून ठेवायचा. निष्काम आणि निश्चळ म्हणजे त्याच्यात चळढळ नाही का आता असं करू का तसं करू, मग एवढं हे खाल्लं तर काय होतं, आज एकादशी आहे मग आता फारच हेवायला, आता कसं काय करावं, अशी गोष्ट नाही. पडता जडभारी नेमा न टळे निर्धारी. हे निश्चळपणा, पक्केपणा, स्थिरता. पक्केपणा निष्ठेची सांगितली, याच्यात स्थिरता सांगितली आणि निष्कामता सांगितली. कामना कोणतीच दुसरी नाही. एका परमात्म्या वाचून दुसरं कोणी मनाला शिवूच द्यायचं नाही, प्राप्त करून घ्यायचा प्रयत्नच करायचा नाही, अशी गोष्ट. म्हणून निष्काम, निश्चळ आणि सगळा विश्वास विठ्ठलावर की तो माझं काम करील, तो माझं उद्धार करील, तो माझा आहे, त्याच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही, अशी गोष्ट आहे. आणि विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि काही, कोणाची वाटच पाहायची नाही. आपल्याला संकट आलं, कोरोना आला, तिथं नेऊन ठेवलं, घरच्याची वाट नाही पाहायची, विठ्ठलाची वाट पाहायची. घरचे अन्न घेऊन येतील, मला सांगतील, मला दुसऱ्या डॉक्टरकडे नेतील, काहीच नाही. वैद्य एक नारायण. कुठेही असा, संकटात असा, एकटे असा, पुढून वाघ येऊ द्या, वाहून जा पाण्यातून, अग्नीत सापडा, काही करा, माझा पांडुरंग माझं रक्षण करतो आहे, त्याला माझी काळजी आहे, त्याला जे करायचं ते करील. माझं काम त्याचं नाव घेणं, त्याचं चिंतन करणं, माझं रक्षण करणंही माझं काम नाही. आणि पाहू नये वास आणि काही, दुसऱ्या कोणाचीच वाट पाहणार नाही. ज्याने अंतकाळापर्यंत कोणाचीच वाट पाहिली नाही, देवाचीच वाट पाहिली आहे, ज्यानं त्याचा परमात्मा विटेवर वाहून डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतो. वाट पाहायोगा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतारले. वाट नाही पाहायची, पाहू नये वास आणि काही. तुका म्हणे ऐसा कोणी ऐकिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. हां, तुम्ही सांगा, 2 चरणात मी सांगितलं आहे. खूप गोड चिंतन करण्यासारखे खूप मुद्दे आहेत त्याच्यात. आपली वेळेची मर्यादा संपलेली आहे, तेव्हा तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. निष्ठावंत भाव असा स्वधर्म धारण करून जो भक्त देवाचं सतत चिंतन करतो आणि विठ्ठलावर पक्का निर्धार ठेवतो, निश्चय करतो आणि त्याच्यावर पक्का विश्वास ठेवून निष्काम आणि निश्चळपणाने अंतःकरणाने त्याची भक्ती सारखी तैलधारावत वृत्तीच्या धारेनं करतो, अशा प्रकारचा देवानं कोण उपेक्षिला आहे मला सांगा तुम्ही. ते म्हणे आम्हाला तर नाही म्हणत, मग तुम्हाला माहिती आहे का तुकोबा, ते म्हणते मी नाही ऐकिला ऐसा कोणी. मी आजपर्यंत देवानं असा उपेक्षिला कोणी ऐकला नाही, आणि तुम्ही सांगा उपेक्षिला. सगळ्यांचं नाही हे उत्तर अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारची 5-6 प्रकारची वर्ण सांगितली. निष्ठा, भाव, धर्म, निर्धार, निष्कामता, निश्चळता आणि विश्वास, या 7 गोष्टी एकमेकाशी कार्यकारण भावानं किंवा समसमुच्चयानं किंवा क्रमसमुच्चयानं कशाही लावा. या 7 गोष्टी ज्या भक्ताच्या जीवनात मेमरीत अंतःकरणात आहेत, अशा प्रकारच्या भक्ताची देव कधीही नमे भक्त प्रणश्यती, भगवंताचं वाक्य आहे. तेव्हा त्याचा उपेक्षा कधी भगवान करीत नाही. म्हणून जीवनात आल्यानंतर अशा प्रकारची प्रभूंची भक्ती करावी, या 7 लक्षणांनी युक्त अशी भक्ती करावी आणि भगवंताला जीवापेक्षा प्रिय व्हावं आणि खरं भक्त म्हणून
तुका म्हणे देवभक्ताचा संगम अशा आपल्या जीवनात आपल्याला अनुभवायला मिळावा आणि त्यामुळे अशा मार्गानं आपली जीवनयात्रा आपण सफल करावी हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याकडे ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण आपण तिथेच सेवेला पूर्णविराम देऊ. जय श्री कृष्ण.